नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण डाळ तांदूळ न भिजवता इन्स्टंट मसाला डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. इथे आपण 2 कप मुरमुरे वापरून अगदी परफेक्ट असा हा कुरकुरीत मसाला डोसा बनवलेला आहे. आयत्या वेळी तुम्हाला खाण्याची इच्छा झाली ना तर अवघ्या अर्ध्या तासामध्ये हे मसाले डोसे तयार होतात. त्यासोबत एक चटणीसुद्धा दाखवलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी ना 2 कप मुरमुरे घ्यायचे आहे. यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं, थोडंसं हाताने किंवा चमच्याने याला मिक्स करायचं, म्हणजे सगळे मुरमुरे पाण्यामध्ये व्यवस्थित डीप होतात आणि व्यवस्थित ते मऊसूत होतात. आता 10-15 मिनटासाठी झाकण ठेवून हे पाण्यामध्ये सोक करायला ठेवूयात. त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये 1 कप बारीक रवा, अर्धा कप घरचं फ्रेश दही आणि अर्धा कप पाणी टाकायचं आहे. रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि रवासुद्धा पाण्यामध्ये असा सोक करायला आपल्याला 15 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर एक चटणी तयार करूयात. तर चटणीसाठी मी इथे पाव कप डेसिकेटेड कोकोनट घेतले. तुम्ही ओला नारळसुद्धा घेऊ शकतात. माझा संपलेला होता त्यामुळे मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. पाव कप पंढरपुरी डाळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि काळ्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, 2 चमचे दही घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ, अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं आणि अगदी फाईन याची चटणी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही चटणीचा रंग बघू शकताय, काय सुरेख आलेला आहे. आता एका बाउलमध्ये ही चटणी काढायची आणि मिक्सरच्या भांड्यात पाव कप पाणी टाकून ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला चटणी किती घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी तुम्ही कमी अधिक करू शकतात. आता तडक्यासाठी ना तडका पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये पाव चमचा मोहरी, 2 सुक्या लाल मिरच्या, काही कढीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग घातलेला आहे. ही चुरचुरीत फोडणी आता आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायची आहे. तर ही चटणी आपली रेडी झालेली आहे. आता आपण डोस्याची प्रोसेस बघूयात. तर त्यासाठी आता बघा, सोक केलेले मुरमुरे आहे ना ते हलक्या हाताने असे पिळून घ्यायचे, तर त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यात टाकायचे. आता सोक केलेला रवासुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 छोटे चमचे बेसन पीठ टाकायचं, याने या डोस्याला स्वाद खूप छान येतो. 2 चमचे मी यामध्ये मैदा घातला आहे, याने बाइंडिंग छान येतं. 1 चमचा साखर घालायची, याने डोशाला रंग छान येतो. चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी टाकून आपल्याला मिक्सरवर पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीने बघा आपलं हे मिश्रण झालं पाहिजे. आता एका बाउलमध्ये मिश्रण काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा मी अर्धा ते पाव कप इतकं पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. तुम्ही इनोसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे डोसे तयार करूयात. तुम्ही यावेळी यामध्ये आवडीनुसार भाज्या ॲड करू शकतात. त्याचेसुद्धा घावणं किंवा डोसे खूप छान उत्तप्पे तयार होतात. आता इथे नॉनस्टिक तवा मी गरम करून घेतलेला आहे. यावर हा डोसा पसरवून घ्यायचा. मीडियम फ्लेमवर असा गोल्डन रंग आला खालच्या साईडने की तेल लावून घ्यायचं आहे. वरची साईड मात्र चांगली सुकली पाहिजे, मग तेल लावा. आणि आता हा डोसा आपला रेडी झाला आहे. प्रत्येक वेळेला डोसा लावण्याआधी तव्यावर थोडं पाणी टाकायचं आणि पाणी पुसून आणि मग डोसा लावायचा, म्हणजे डोसा आपला एकसारखा तयार होतो. तुम्ही लहान मुलांना हे डोसे तयार करून देणार असाल तर आवडीच्या तुमच्या भाज्या यामध्ये ॲड करा. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी तयार होते. तर या ठिकाणी ना मी काही डोसे आणि काही घावणंसुद्धा तयार केलेली आहेत. तर बघू शकता का मस्त कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. खालची चांगली गोल्डन साईड आली ना मगच हा पलटवायचा आहे. बघा या पद्धतीने काढून घ्यायचा आहे. तर इथे चटणीसोबत आणि बटाट्याच्या भाजीसोबत मी सर्व केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा असा नक्की ट्राय करा आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात. एकदा नक्की ही इन्स्टंट रेसिपी ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.